नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे लाईव्ह ऑफ मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी नीरगाव घेऊन आलो आहे आज अजून एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो काही खास आहे. खास करून कोकणामध्ये गणपती उत्सव चालू आहे आणि एकदम धामधूममध्ये चालू आहे. आणि तर आज आहे ज्येष्ठ गौरी आगमन. तर पारंपरिक पद्धतीने आमच्या गावातील गौरी आगमन कसं होते ते तुम्हाला आज या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तसेच ते त्या गौरी दुसऱ्या दिवशी कशा पूजल्या जातात आणि आमच्याकडे वौसाची पद्धत आहे तर ते सूप कसं ववसलं तर ना ते पूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर आता वाजले ते संध्याकाळचे 7 आणि थोड्याच वेळात ना आता गौरीचं आगमन होणार आहे. तर बघूया आपण ह्या पारंपरिक पद्धतीने आमच्या गावातील गौरी कशा येतात, म्हणजे कसे आगमन होते ते, आणि घरोघरी हे गौरी कशा बसवल्या जातात. तर चला आपण जाऊया आता ह्या गौरी आगमनाकडे. तर बघा मित्रांनो, हा आमच्या माताराणीचं मंदिर आहे. मागे पण मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला हा माताराणीचं मंदिर दाखवलं होतं. आणि आता जे आमच्या ज्येष्ठ गौरींचं आगमन होतं त्या माताराच्या मंदिराजवळूनच होते. तर आता संध्याकाळचं टायमिंग आणि हा मंदिराचं दृश्य तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे ते. तर चला आपण मंदिरामध्ये जाऊया. आणि संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही. तर इकडे बघू शकता जे आपले माताराणीचे पुजारी आहेत राकेश तांबडे, ते आता सध्या दिवाबस्ती करत आहेत आणि माताराणीची पूजा पण करत आहे. आणि खास करून आज आहे गणपती बाप्पाचा हा सण आणि सणामध्ये अशा प्रकारे आज गौरीचे आगमन होणार आहे. तर आमची जे गौरीचे आगमन आहे ह्या मंदिरापासून सुरुवात होते. तर इथून गौरी आहे याची सुरुवात झालेली आहे. तर बघू शकता ही आता पहिली गौर आलेली आहे इकडे. ही आहे गायकर कुटुंबाची गौर, म्हणजे गायकर परिवाराची गौर. तिकडे सर्व त्यांची गायकर परिवार आलेला आहे. तिकडे ताई पण आलेली आहे आमची आणि छकुली आहे. हां, तर बघा आता सर्व गौरी आहे ना अशा प्रकारे मला मी दाखवतो कशा प्रकारे आता इथं गौरीचे आगमन होणार आहे. ते सर्वप्रथम अशी ते पाण्याने असं धुतलं जातं, त्याच्यानंतर अशी तशी त्याच्यावरती रांगोळी काढली जाते. तर बघा पूर्ण त्याच्या तकांना काढून झालेला आहे. बघा आता अशा प्रकारे गौरीला आता ह्या कर्णावरती उतरवल्या जातात. तर बघू शकता तुम्ही. तर बघा अशा प्रकारे आता इथे गौरीचे पूजन होणार आहेत आणि घरगुती गौरींचे आता आगमन होणार आहे. दुसरी पण गौर आलेली आहे. ही आहे घाक परिवाराची गौर, म्हणजे खास करून तृप्ती घाक आमची ही गौर घेऊन आलेली आहे. कोळ्यांची गौर पण आलेली आहे. इकडे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आता गौरी इकडे येण्याची सुरुवात झालेली आहे. आता गावातील सर्व त्या ज्येष्ठ गौरी आहेत आता इथेशी येणार आहेत आणि इथेशी गौरीचं पूजन केलं जातं. आणि तर बघा अशा प्रकारे आता इथेशी सर्व गौरींच्या आता इथेशी पूजनाचे काम चालू आहे. आणि आता थोड्याच वेळामध्ये तशी गौरीची आरती पण होणार आहे. त्याच्यानंतर हे गौरी आपल्या घरी घेऊन जाणार आहेत. अशा प्रकारे आमच्या गावातल्या ह्या गौरी आता पारंपरिक पद्धतीने घरी येतात. मनोभावे अशी इथे गौरीचे आगमनाची पूजा केली जाते. तर बघा इकडे अजून गौरी आलेल्या आहेत आणि गावातील. आणि ही आमची ही दुसरी, म्हणजे आमच्या घाक परिवारातील ही दुसरी गौर आलेली आहे. हे का इकडे आत्या माझी. तर बघा अशा प्रकारे आता सर्व गौरींचे तसे आगमन झालेले आहे. तर बघा मित्रांनो, सर्व आता गौरी इथे आलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात आता इथे आरती होणार आहे गौरी. नंतर ह्या गौरी आहे ना प्रत्येकजण आपल्या घरी घेऊन जाणार आहेत. आणि नंतर उद्या वौसा आहे, म्हणजे खास करून गौरीचे सूप वसले जाते. ते तुमची ती जी प्रथा आहे ना तुम्हाला मी ते पुढे दाखवणारच आहे उद्या कशा प्रकारे आहे ती. तर बघा मित्रांनो, इकडे आरतीची तयार झालेली आहे आणि थोडाच वेळात आता तशी आरती तयार सुरू होणार आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे सर्व महिला आहेत ना त्या आता ह्या गौरीची आरती इथून घेणार आहेत. आणि ज्येष्ठ गौरीचं आगमन आता इथेशी झालेलं आहे खास करून मंदिरामध्ये. ही आमची गावची प्रथा आहे.
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सिंदूर सेंदुराची कटी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगळ मूर्ती दर्शन मात्रे मला श्रावण मात्रे मला कामना पूर्ती जय देव चित गौरा चित गौरी कुमरा चंदनाची उंटी कुंकुमेश्वरा हिरे जणित मुकुट शोभतो बरा रुंदुंती नुपुरे चरणी घागुरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू बावरती ओवाळू तुस्करपूर गौरा जय देव दैते सागर मंथन मन केले त्या माझी अवचित सापडले ते तुर आसुरपण प्रसन्न कमाले कणा जय देव घालीन टांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगण आनंद पूजन भावे वाळीन म्हणे तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव कल्परत्नम नारायण हा एक समर्पय अशितोम कृष्णम नाम नारायण कृष्ण श्रीधर माधव गोपिका वल्लभ की नायक रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण। तर बघा गौरी मातेची आरती आता संपन्न झालेली आहे आणि आता सर्व गौरी आहेत ना घरी जाण्यासाठी निघणार आहेत। म्हणजे सर्व ज्येष्ठ गौरीचे आगमन आता होणार आहे घरगुती पद्धतीने। ही आमच्याकडे अशा प्रकारची ही प्रथा आहे ती प्रत्येक वर्षी अशा प्रकारे साजरी केली जाते। खास करून जी 1.5 दिवसाची पाहुणी आहे गौरी ती आता आज आलेली आहे आणि गौरीचं आगमन आता इथे झालेलं आहे तुम्ही बघू शकता। तर बघा मित्रांनो आता सर्व गौरी आहेत ना आता अशा प्रकारे घरी जाण्यासाठी निघाल्या आहेत। तसंच लाईनमध्ये सर्व आता गौरी निघतील घरी जाण्यासाठी तुम्ही बघू शकता हे बघा। अशा प्रकारच्या ह्या सर्व गौरी आहेत ना। हा आहे मॅडम। बघा आता ह्या सर्व गौरी आता निघाल्या आहेत घरी जाण्यासाठी। बघा ही आमचे घाक परिवारची ताई गौर आहे ना आता आलेली आहे आणि गौरीचे आगमन झालेले आहे। पारंपरिक पद्धतीने जी गौर आपली घरी येते त्या घरीचे तर पूजन इथं चालू आहे आणि आरती करण्यास इथं सुरुवात झालेली आहे। तर बघा गौर आमच्या घरी आलेली आहे म्हणजे आमच्या घाक कुटुंबाची किंवा घाक परिवाराची ही गौर आता बघा ही जी घरची मालकीन आहे आमची आई त्याच्याकडे आता ही गौर सोपवलेली आहे आणि आता ही आई आहे ना आता गौर आपली घेऊन की बना मोरी उसरना के बना मंदी आई गंगा गराई उभी के बना मंदी करे घेतला ताना बालू गौर माये रायत करे घेतला ताना बालू आईनी पायरी नाय गो आये
तर बघा आता हे गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आता ते गौर आता आपल्या खुर्चीमध्ये बसवले जाणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे की आता गौरीला खुर्चीमध्ये बसवले आहेत। ही आमच्याकडची प्रथा आहे, म्हणजे पारंपरिक प्रथेनुसार आता गौरीचे आगमन आता झालेले आहे। सरतय ना तर बघा तिथं काय तरी व्हायची आठवण। अशा प्रकारे आता हे गौरीचे आगमन आता झालेले आहे आणि आता बघू शकता खास करून जी ही भेंडीची फुलं आहेत ती ह्याच सीझनमध्ये इकडे मिळतात आणि खास करून गौरीसाठी भेंडीचं फूल हे खूप महत्त्वाचं असतं की परंपरेनुसार भेंडीच्या फुलांनीच गौर सजवली जाते। हे तुम्ही आता इथेशी बघत आहेत आणि ही आमची कोकणातली पारंपरिक पद्धत आहे। आमच्या वहिनी आहेत आता सर्व हे नैवेद्य घेऊन आलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता आता ही पूर्ण मिक्स भाजी आहे आणि भाकरी आहेत। आता हा गौरीचा नैवेद्य आता गौरीला दाखवत आहेत। हा गौरीचा नैवेद्य आता तिथे गौरीसमोर ठेवलेला आहे। दीड दिवसाची पाहुणी आज घरामध्ये आलेली आहे आणि उद्या हीच गौर म्हणजेच आमच्याकडे जी वंशाची पद्धत आहे ती कशी आहे ती तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे। तर आता गौर आता इथं पूर्णपणे आता सजलेली आहे आणि घरामध्ये गौरीचं आगमन झालेलं आहे आता। तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आमची ही घाक परिवाराची गौर आता आलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवलं की आतापर्यंत तुम्हाला मी दाखवलं ते म्हणजे आमच्या गावातील पारंपरिक पद्धती ज्येष्ठ गौरीचे आगमन कसे होते ते आणि घरपर्यंत गौर कशी आणली जाते ते। आता उद्या हीच गौर सजवली जाणार चांगल्या प्रकारे व्यवस्थित रित्या आणि नंतर गौरीचे पूजन होणार आणि त्यानंतर आमच्याकडे वंशाची पद्धत आहे। वंशाची पद्धत म्हणजे सूप ओवसले जातात। आता ती पद्धत एक्झॅक्टली काय आहे ती तुम्हाला मी उद्याच्या भागामध्ये दाखवतो। तर आत्तापर्यंत आपली गौर ही आता घरी आलेली आहे। तर चला आता आपण उद्याच्या भागात बघूया कशा प्रकारे आता की ही गौर पुजली जाते ती आणि आमच्याकडे सूप कसे ओवसले जाते ते। बघा मित्रांनो काल तुम्हाला मी दाखवलं की ज्येष्ठ गौरीचे कसे आगमन होते ते आणि त्या ज्येष्ठ गौरी कशी घरोघरी आमच्या विराजमान होतात त्या म्हणजे खास करून तरी। तर आज आहे वौसा, म्हणजे वौसा ही आमची आगरी पद्धतीमधली एक पारंपरिक प्रथा आहे आणि ती प्रथा प्रत्येक गणपती उत्सवामध्ये गणेश उत्सवामध्ये ही ज्यावेळी गौरी आगमन होते त्या गौरीसमोर हे सूप ओवसले जाते। तर आज आपण बघणार आहोत सूप कसे भरतात आणि सुपल्या कशा भरतात त्या आणि त्या सुपल्यानंतर पुढे जाऊन गौरी मातेसमोर कशा ओवसल्या जातात ते। तर चला आपण जाऊया। आता माझ्या घरामध्ये आहे ना सुपल्या भरायचा कार्यक्रम चालू आहे। तर तुम्हाला मी दाखवतो एक्झॅक्टली का सुपल्या कशा भरल्या जातात ते। तर ते आपण बघूया सर्वप्रथम, नंतर मग वौसा कसा दिला जातो तो बघणार आहोत। तर चला जाऊया आपण सुपल्या। तर बघा मित्रांनो आमच्या घरी आता ह्या सुपल्या भरण्याची तयारी जोरात चालू आहे आणि तिकडे बघू शकता की आता ह्या 6 सुपल्या आहेत। माझ्या भाचीचा आज वौसा आहे आणि वौसामध्ये हा 6 सुपल्या भरणार आहे। तर तुम्ही ह्या बघू शकता इकडे सुपल्या अशा प्रकारे इकडे आता मांडलेल्या आहेत आणि ह्या सुपल्या आता भरणार आहेत। तर सर्वप्रथम आहे ना इकडे हळद आणि कुंकू लावून घेतलेला आहे आणि हा दोरा बांधून घेतलेला आहे सर्व सुपल्यांना आणि बघा अशा प्रकारे ह्या 6 सुपल्या आहेत आणि आता इकडे सुपल्यामध्ये काय काय भरले जाते ते तुम्हाला मी पुढे दाखवतच आहे। इकडे बघू शकता सर्व आता सामान घेतलेलं आहे। अशा प्रकारे आता हे सर्व सामान आहे ह्या सुपल्यांमधून भरले जाणार आहेत। तर बघा इकडे तर बघा एवढं आता सामान घेतलेलं आहे आणि आता आमच्या प्रथेनुसार आणि परंपरेनुसार आता हे सुपले आता भरले जाणार आहेत। तर बघा जे आमच्याकडे खास करून लग्न न झालेल्या म्हणजे लग्नाच्या अगोदर सर्व जे मुली असतात त्यांना प्रत्येकाला वौसा हा दिला जातो। ही आमच्याकडे अशा प्रकारची प्रथा आहे आणि अशा प्रकारे सर्वप्रथम त्यांचं सुपल्या भरल्या जातात आणि सुपल्या जे नातेवाईक असतात खास करून त्यांच्याकडे ह्या दिल्या जातात। तर बघा खास करून आमच्या ह्या आगरी पद्धतीने किंवा पारंपरिक पद्धतीने आणि प्रथेनुसार अशा प्रकारे हे सुपल्या भरल्या जातात आणि बघू शकता तुम्ही सर्व आता तशी फळं घेतलेली आहेत आणि जे जे साहित्य लागतं सुपली भरण्यासाठी ते सर्व आता इकडे घेण्यात आलेले आहेत। तर खास करून बोलले जाते ना की आमच्या इथे सगळी सुपली सोन्याची, ती खास करून कशा प्रकारे सुपली ही सोन्याची असते ती तुम्हाला ती भरताना दाखवते। असा प्रत्येक सुपलीमध्ये एक एक नारळ ठेवलेला आहे। तर बघा नंतर टेड्याचं फूल म्हणजे आमच्याकडे हे तेरडा बोलला जातो। हे तेरड्याचं झाड आहे, त्याचं मान खूप मोठं असतो खास करून ज्यावेळी हा गौरीचे आगमन होते किंवा गौरी पूजल्या जातात त्याच्यामध्ये प्रत्येक सुपलीमध्ये हा तेरडा हे असतो आणि आमच्याकडे खास करून गौर पण ही तेरड्याचीच बनवली जाते।
बघा हे गव्हांचं पॅकेट आहे, म्हणजे आपले जे गहू आहेत ते अशा प्रकारे पिशवीमध्ये पॅक करून भरलेले आहेत. ते पण प्रत्येक सुपलीमध्ये एक एक असा पॅकेट भरला जातो. हे बघा हे ओटीचं सामान आहे, ते पण प्रत्येक सुपडीमध्ये भरलं जातं. बघा हा पानाचा विडा आहे, तो पण प्रत्येक सुपलीमध्ये अशा प्रकारे भरला जाणार. तर बघा पानाचा विडा ठेवल्यानंतर प्रत्येक सुपडीमध्ये अशा प्रकारे 5 केळ्यांचा मान असतो, तो दिला जातो. आता सर्व फ्रूट्स म्हणजे फळं स्टार्ट झाली. तर पहिल्या प्रथम आता अननस आम्ही भरलेला आहे या सुपडीमध्ये. तर बघा अशा प्रकारे इकडे ऊस आता प्रत्येक सुपडीमध्ये भरला जातो. तर अशा प्रकारे आमच्याकडे आगरी पद्धतीने अशा सुपल्या भरल्या जातात. हळद कुंकूचं पॅकेट आहे. बघा मिठाईचे पण एक एक पॅकेट असं प्रत्येक सुपलीमध्ये भरलं जातं. तर बघा इकडे आता ही प्रत्येक सुपामध्ये 5-5 फळं भरली जातात. तर बघा अशा प्रकारे सर्व सुपल्यांमध्ये ही 5ची 5 फळं भरलेली आहेत आणि अशा प्रकारच्या सुपल्यातून आपली ही रेडी होत आहे. तर तो बघू शकता. तर बघा आता फळांनंतर हे एक एक ब्लाऊज पीस अशा प्रकारे सुपलीमध्ये भरला जातो. तर त्यानंतर असा एक एक खजूरचा पॅकेट भरला जातो. तर बघा अशा प्रकारे हे लाडू पण अशा सुपलीमध्ये भरले जातात. खास करून कोकणामधले स्पेशल लाडू आहेत, तुम्ही बघू शकता. तर बघा अशा प्रकारे सर्व सुपल्यांमध्ये आता लाडू पण भरून झालेले आहेत. तर हा बघा एक एक असा मिठाईचा बॉक्स पण ह्या सुपलीमध्ये असा भरला जातो. तर बघा आता मिठाई बॉक्स नंतर आता त्याच्यामध्ये आपण भरणार आहोत ते म्हणजे आमच्याकडे जे वडे बनवले जातात. खास करून आगरी पद्धतीमध्ये जे वडे फेमस आहेत ते वड्यांचा एक एक पॅकेट असा भरला जातो. बघा त्यानंतर आता ह्या 5-5 करंजीचे एक एक पॅकेट ह्या सुपलीमध्ये भरलं जातं. अशा प्रकारे सर्व ह्या सुपल्या भरलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सर्व सुपल्या भरल्या जातो. तुम्हाला मी दाखवला. हा आमच्या आगरी पद्धतीमध्ये परंपरेनुसार अशा सुपल्या किंवा वौसा दिला जातो. खास करून जी कुंवारिका असते त्यांना अशा प्रकारे लग्नाच्या अगोदर हा वौसा दिला जातो आणि ही पद्धत आमच्या बरी पारंपरिक आहे आणि ही प्रथम अशा प्रकारे आमच्या आगरी समाजामध्ये चालू आहे. तर बघू शकता अशा प्रकारे ह्या सुपल्या भरलेल्या आहेत आणि आता ह्या सुपल्या वळसल्या जाणार. तर बघा मित्रांनो आपण ना गायकर परिवाराच्या गौरी मातेकडे आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की आज गौरी मातेला कशी सजवली आहे ते आणि खास करून गौरी मातेचं हे रूप तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे. आणि आज आहे ते वौसा पद्धत म्हणजे आमच्याकडे जे सूप ओवसलं जातो ना त्याची पद्धत तुम्ही बघू शकता. आता सर्व आहे ना इकडे गौरी मातेच्या इथे सूप ओवसण्यासाठी येत आहे. तर इकडे सर्वजण आलेले आहेत. ते बघा बघू शकता सर्व माझ्या बहिणी इकडे आज आलेल्या आहेत खास करून ओवसण्यासाठी. तर आणि माझी मावशी आहे ना त्याचा इथं सूप ओवसला जातो. मला दाखवतो कशा प्रकारे सूप ओवसला जातो तो. तर बघा बघा
अशा प्रकारे ना हा सूप आहे ना ववसला जातो, खास करून गौरी मातेच्या जवळ. आणि ज्या प्रकारे गौरी माता 1.5 दिवसाची पाहुणे असते त्याच प्रकारे जशा या सूप ओवण्यासाठी माहेरकरणी येत असतात, म्हणजे या 1.5 दिवसासाठी किंवा 1 दिवसाची रजा घेऊन खास सूप ओवसण्याची जी आमची आगरी पद्धत आहे त्याच्यामध्ये असे ह्या गौरी मातेच्या सूप ओवसण्यासाठी सर्व माहेरकरणी येत असतात. बघा अशा प्रकारे हा सूप ओवसला जातो. आणि ही आमची पारंपरिक प्रथा आहे जी वाडवडिलापासून चालत आलेली आहे. आणि जे आपले मागणं असतं ते अशा प्रकारे गौरीजवळ मागितलं जातं. तर बघा अशा प्रकारे सर्वप्रथम गौरी मातेची आणि गणपती बाप्पाची दोघांची पूजा केली जाते. आणि प्रत्येक माहेरकरणी आहेत ना तो अशा प्रकारे आपला सूप गौरी मातेसमोर अशा प्रकारे ओवसतात बघा. आणि ही आमची पारंपरिक पद्धत आहे. तर बघा अशा प्रकारे सर्वजण माहेरकडे आता येत आहेत एक जण. तर माझी मैत्रीण निलेश पण आता आलेली आहे खास करून वंशासाठी. तर बघा निलेश पण आता सूप ओवसतच आहे. खास करून मुंबईवरून हिंबड माहेरकडे आलेली आहे. आणि अशा प्रकारे आता गौरीजवळ आपलं सूप ओवसत आहे. आणि ही आमची आगरी पद्धत बघू शकता. अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने आमच्याकडे अशा गौरी आगमनानंतर असे गौरी पूजल्या जातात आणि नंतर वौसा असा प्रकारे हा चालू असतो. ही पारंपरिक पद्धत आहे आमची. आणि अशा प्रकारे सर्व ज्या माहेरकन्या असतात ना त्या अशा पद्धतीने आणि अशा रीतीने सूप ओवसतात गौरी मातेसमोर. आणि जे आपले मागणं असतात ना की दरवर्षी अशाच प्रत्येक वर्षी असेच वंशासाठी माहेराला येऊ दे हे मागणं दरवर्षी अशा गौरी मातेसमोर हे मागत असतात. तर बघा मित्रांनो हे जे गायकर परिवाराचे गौर आहेत त्या खऱ्या ज्या गौरी आहेत ना ते ह्या 2 गौरी आहेत. म्हणजे माझ्या ताई आहेत, इकडे एक वैजंती ताई आहे आणि इकडे पप्पू ताई आहे. आणि त्या पण आता स्वतःच्याच घरामध्ये जिथेशी आपले गौरी मातेचे आगमन झाले ना त्या गौरी मातेसमोर आहे ना आता सूप ओवसण्यात आलेले आहे. तर तुम्ही बघू शकता ही गायकर कुटुंबाची ही गौर आहे. बघा पप्पूताई आता ही अशा प्रकारे आपला घरगुती गौरी समोर अशा प्रकारे सूप ओवसत आहे. सोन्याचा माझा असा कांबेचा आई गौरूबाई तूच म्हणा ओसा दे तूच असा सोन्याचा माझा असा कांबेचा जाल माझा. तर बघा प्रत्येक माहेरकणी ही अशा प्रकारे आपला वौसा पूर्ण करत असते किंवा सूप ओवसत असते. ज्यावेळी खास करून गणपती उत्सवामध्ये किंवा गणेश चतुर्थी या सणामध्ये सर्व माहेरकरीण गौरी आगमनानंतर ज्यावेळी माहेरला येतात आणि आपलं जे माहेर पण असतात ती तशी अशा प्रकारे गौरीच्या आगमनानंतर किंवा गौरी पूजेनंतर अशा प्रकारे गौरी समोर असा सूप ओवसतात. तर ही जी आगरी पद्धत आहे तुम्हाला मी आज दाखवत आहे कशा प्रकारे हा सूप ओवसतात ती. आणि ही जी आमची आगरी पद्धत आहे ही पारंपरिक पद्धत आहे आणि खूप वर्षापासून म्हणजे वाडवडिलापासून चाललेली आहे. तर बघा अशा प्रकारे हे सर्व आता जी घरातली मंडळी आहे ना ती आता गौर ओवसत आहेत म्हणजे आपलं सूप ओवसत आहेत. तर बघा ही माझी भाची आहे भूमी आणि आज भूमीचा वौसा आहे. तर तुम्ही बघू शकता की वौसासाठी आता भूमी इथून निघालेली आहे आणि ते ज्या 6 सुपल्या आम्ही भरल्या होत्या त्या आता डोक्यावरती घेऊन आता भूमी वौसासाठी निघालेल्या आहे. तर तुम्ही बघू शकता
तर बघा आमच्या घरातल्या सर्व मंडळी आता निघाल्या आहेत. ही माझी बहीण आहे, ही भूमी आणि माझी आई आता सर्व सूप ओवसण्यासाठी निघाले आहेत. आणि आपल्याला ना सूप ओवण्यासाठी जे आपण काल दाखवलं घाक परिवाराची जी गवर आली त्या घरामध्ये जायचं. तर हे बघू शकता, हे जे घर आहे तर आपल्या घरामध्ये आपली गवर आहे, तर ते आपण तिकडे जायचं आहे. चला तर आपण निघालेलो आहोत आता खास करून ओवसासाठी. चला तर बघा मित्रांनो, आपण आता आपल्या जी घाक परिवाराची गौर होती त्या गौरीकडे आलेलो होता. आणि तुम्ही बघू शकता आता गौरीला मस्त आता सजवलेली आहे आणि मस्तपैकी त्याला आता त्याचं रूप पण एकदम उठून दिसत आहे. तर ही आहे आमची गौरी माता. खास करून ज्येष्ठ गौरीचे आगमन होते आणि अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी गौरी पूजल्या जातात. आणि खास करून आमच्याकडे जी ववसाची पद्धत आहे त्यानुसार सूप आणि सुपल्या अशा ववसल्या जातात. तर बघा हे आता सुपल्या गौरी मातेसमोर आलेल्या आहेत. इकडे आई पण बघू शकता तुम्ही किती सुपा घेऊन आलेली आहे. ती जवळजवळ 3 मुलींची 3 सुपा ती घेऊन आलेली आहे. तर बघा इकडे आमच्या सुचिता वहिनी पण आता आहे ना आपल्या स्वतःच्या घरच्या गौरी समोर ववसत आहेत. तुम्ही बघू शकता. तर बघा इकडे आता भूमी आहे ना ती आता सर्वप्रथम आपले सुपले आहेत ना ते ववसण्याचा सुरुवात केलेली आहे. आणि इकडे आपण गौरी माता बघू शकता. ही जी गवर आहे ना ही खास करून पार्वती हरिभाऊ घाग यांची गवर आहे. म्हणजे या माझी जी आई आहेत इकडे आता हे हळद कुंकू वाहून जो विड्याचा जो मानपण आहे तो आता गौरी मातेला देत आहे. तुझा असा सोन्याचा जन्मा जोगीचा आय गौरी तुझाच मना असा दे तुझाच माझा असा कांबीचा तुझा असा सोन्याचा जन्मा जोगीच आय गौरी तुझाच मना असा दे तुझाच माझा असा कांबीचा तुझा असा सोन्याचा जन्मा जोगीचा अशी बोल. अशा प्रकारचं हिनी म्हणजे भूमीनी पहिली सुपली ओवसलेली आहे. आणि ही जी आमची जी पारंपरिक प्रथा आहे तर तुम्ही बघितली असते कशा प्रकारे ही सुपली ओवसली जाते. ती इकडं इकडं अशा प्रकारे भूमीच्या 6 सुपल्या आता ववसून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता की ही जी आमच्या आग्र्याची पद्धत आहे म्हणजे आगरी परिवारामध्ये अशा प्रकारे आगरी समाजामध्ये अशा प्रकारे सर्व सुपल्या ववसल्या जातात. आणि खास करून ज्या कुवारिका असतात म्हणजे लग्नाच्या अगोदर अशा ज्या मुली असतात त्यांना हा ववसा हा दिला जातो आणि त्यांच्या ह्या सुपल्या अशा ववसल्या जातात खास करून गौरी मातेसमोर. बघा अशा प्रकारे आता 6 सुपल्या ववसून झालेल्या आहेत. आणि आता भूमी गणपती बाप्पाच्या आणि गौरी मातेच्या आपल्या पाया पडत आहे. तर बघा आता सुपल्या ववसून झालेल्या आहेत. आणि आता माझी बहीण आहे ना ती तिचं सूप ववसत आहे. तर तुम्हाला बघू शकता की अशा प्रकारे गौरी मातेसमोर सूप ववसत आहे. आणि ही आमची पद्धत तुम्ही बघू शकता. बघा ही आमची आगरी पद्धत आहे आणि पारंपरिक पद्धत आहे. खास करून
वाडवडिलापासून ही पद्धत चालवली झाली आहे आणि ती अजूनपर्यंत अशीच जोपासली जात आहे. आणि अशा प्रकारे सूप हे गौरी मातेसमोर किंवा ज्येष्ठ गौरीचे जेवढे आगमन होते त्या गौरी मातेसमोर अशा प्रकारे ववसले जाते. आणि प्रत्येक माहेरकरणीचा हा मान असतो आणि प्रत्येक माहेरकरणी जशी 1.5 दिवसाची ही गौरी माता आपल्या घरी पाहुणीमधून येते तशीच ही आपली माहेरकरणी अशा प्रकारे दर गणपती उत्सवाच्या सणाला येत असतात, खास करून सूपाचा हा ववसा घेण्यासाठी. तर बघा मित्रांनो, सर्वांनी आता बघितलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे आमच्याकडे ज्येष्ठ गौरीचे आगमन होते आणि त्या गौरी घरी आणल्यानंतर कशा पूजल्या जातात त्या. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवलं की त्याच गौरीचे पूजन केल्यानंतर किंवा त्या गौरी सजवल्यानंतर आमच्याकडे जी ववसाची पद्धत आहे, खास करून सुपल्या आणि सुपं ववसली जातात. खास करून ज्या माहेरकरणी आपल्या माहेरला येतात खास सुपं ववसण्यासाठी, ती पद्धत तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आजचा व्हिडिओ हा खास होता, खास करून आमच्या ही आगरी समाजामधली ही एक पद्धत आहे ती अशा प्रकारे काळानुसार हा ववसा चालतच आहे. तर असा हा ववसा पुढे पण चालूच राहणार आहे. तर तुम्ही ही पद्धत बघितली कशी आहे ती. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, एन्जॉय, बी हॅप्पी आणि गणपती बाप्पा मोरया, गौरी माते की जय.